बीडच्या धारूर तहसील कार्यालयामध्ये एका वृद्ध निराधार महिलेचा गुदमरून मृत्यू झालाय। कमलाबाई कसबे असं या मृत महिलेचं नाव आहे। 70 वर्षांच्या त्या होत्या। संजय गांधी निराधार योजनेसाठी केवायसी करण्यासाठी त्या तहसील कार्यालयामध्ये गेल्या होत्या। मात्र कार्यालयामध्ये केवायसी साठी मोठी गर्दी होती। उन्हाचा वाढता पारा आणि वाढती गर्दी यामुळे कमलाबाईंचा श्वास गुदमरला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या या मृत्यूमुळे तहसील कार्यालयातील सुविधांच्या अभावाचा मुद्दा चव्हाट्यावर आलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, काय आणखी अपडेट्स आहेत? कमलाबाई यांचा हा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। धारूर तहसील प्रशासनातली ही संपूर्ण घटना आहे आणि गंभीर अशी म्हणावी लागेल, कारण की या तहसील कार्यालयामध्ये सुविधांचा अभाव आहे। खरं तर आता पाहिलं असेल की उन्हाचा पारा आहे तो वाढतो आहे दिवसेगणिक आणि अशामध्ये धारूर तहसील कार्यालयामध्ये कुठल्याही सुविधा ज्या आहेत त्या नव्हत्या आणि हे जे काही केवायसी करण्यासाठी प्रशासकीय कार्यालय आहे ते अंडरग्राऊंड आहे, म्हणजे तळमजलीला आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी या कमलाबाई ज्या आहेत त्या रांगेमध्ये उभ्या होत्या। रांगेत उभ्या असताना तिथे गुदमरून त्यांचा हा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आणि आपण पाहतो की तहसील प्रशासनाकडनं मात्र अद्याप कुठलीही या ठिकाणी जे नागरिक येत आहेत त्यांच्यासाठी कोणतीही सोय जी आहे ती करण्यात आलेली नाहीये। खरं तर पाणी वगैरे ठेवणं हे आवश्यक आहे अशी मागणी जी आहे ती सध्या नागरिक करताना दिसून येत आहेत। मात्र या तहसील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कमलाबाई यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। आता तहसील प्रशासन नेमकं यावरती आता तरी गंभीर होतंय की नाही हे पाहणं निश्चित महत्त्वाचं असेल। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।